जर प्रत्येक महापुरुषाची जयंती सर्व समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन साजरी केली तर तोच तर प्रॉब्लेम आहे ना. लोक असं करणारच नाही, कारण लोकांनी फक्त महापुरुष वाटून घेतले, पण त्या महापुरुषांनी नक्की काय केलं हे कोणाला माहितच नाही. ठराविक काही गोष्टी आहेत ज्या गोल 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 करून सांगितलं जातं, पण त्या व्यतिरिक्त अजूनही काही गोष्टी आहेत जे त्यांना सांगितलं जातं. काय सांगतील? कारण त्यांचे समानतेचे आणि महानतेचे विचार जर लोकांपर्यंत पोहोचले तर लोक हुशार होतील. मग यांची धर्मांध राजकारणाची गाडी चालेल तरी कशी? जाती, विषमता, तेढ इंधन आहे त्यांचं, आणि वापरतात ते त्यांना हवं तसं, आणि आपले लोक ठेवतात त्याच्यावरती विश्वास आंधळेपणाने. आजकाल हे राजकारण घराघरांमध्ये पोहोचलंय, पण म्हणजे आजकाल पहिले घराघरांमध्ये महापुरुषांची जात सांगितली जाते आणि त्या महापुरुषांनी त्या जातीसाठी काय केलं हे सांगितलं जातं. पण त्यांचं काम फक्त तेवढंच नाहीये ना, त्यांनी अख्ख्या समाजासाठी काम केलंय हे मात्र कोणी सांगतच नाहीये ना. छत्रपती शिवाजी महाराजांचा